प्रवासात करमणूक म्हणून एक पुस्तक वाचायला घेतलं. पुस्तकात एका भुताटकी रेल्वे स्टेशनबद्दल गोष्ट होती. वाचल्याला खूप चांगली वाटलं. ती अशा प्रकारे. रात्रीचं साधारण 2 वाजले होते. पावसाळ्याचा मोसम, धुक्याने भरलेलं वातावरण आणि शहरापासून दूर असलेलं जुनं चांदपूर रेल्वे स्टेशन. हे स्टेशन अनेक वर्षांपासून बंद होतं, पण तरीही काही लोक शॉर्टकट म्हणून त्या प्लॅटफॉर्मवरून जात असत. रमेश नावाचा एक रेल्वे कर्मचारी त्या दिवशी उशिरा ड्युटी संपवून घरी जात होता. ट्रेन चुकल्यामुळे त्याने विचार केला, चांदपूर स्टेशनवरून चालत गेलो तर वेळ वाचेल. गावकऱ्याने खूपदा सांगितलं होतं की रात्री तिकडे जाऊ नकोस, पण रमेशने दुर्लक्ष केलं. प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवताच त्याला जाणवलं की सगळं अगदीच शांत आहे. ना वाऱ्याचा आवाज, ना पावसाचे थेंब. फक्त धुक्यातून एक मंद पिवळा दिवा लुकलुकत होता. दूरवरून ट्रेनचा हॉर्न ऐकू आला, पण तो खूपच जुना, जणू काळाच्या पलीकडून येणारा. अचानक त्याला प्लॅटफॉर्मच्या टोकाला एक स्त्री दिसली. पांढरा झगा, लांब सडक केस आणि हातात जुनं रेल्वे तिकीट. ती बाई त्याच्याकडे हळूहळू वळली आणि तिचा चेहरा दिसताच रमेशच्या अंगावर काटा आला. डोळ्यांच्या जागी खोल काळी पोकळी होती. ती म्हणाली, ट्रेन आली का? मी अजून माझ्या प्रवासाला निघालेली नाही. रमेश भीतीने मागे सरकला, पण त्याच्या पायाखाली रेल्वे रूळ थंडगार बर्फासारखे झाले होते. त्याचवेळी धुक्यातून एक भुताटकी ट्रेन आली. आवाज न करता, धूर न करता ती बाई हसली आणि त्या ट्रेनमध्ये चढली. पुढच्या क्षणी ट्रेन, बाई आणि दिवा सगळं गायब झालं. रमेश तिथे बेशुद्ध पडला आणि दुसऱ्या दिवशी लोकांना तो प्लॅटफॉर्मवर सापडला. त्याच्या हातातलं जुनं जमिनीतून निघालेलं 1942 सालचं रेल्वे तिकीट घट्ट पकडलेलं होतं. दुसऱ्या दिवशी रमेश जागा झाला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. गावकऱ्यांनी त्याला स्टेशनवर बेशुद्ध अवस्थेत पाहिलं होतं. हातातलं जुनं 1942चं तिकीट अजूनही घट्ट पकडलेलं होतं. जणू कुणी ते काढून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जीवावर बेतणार. रमेशने गावकऱ्यांना सर्व सांगितलं. पांढऱ्या झग्यातली बाई, काळे डोळे आणि भुताटकी ट्रेन. गावातील एक वृद्ध माणूस पाटील शांतपणे म्हणाला, ती ट्रेन म्हणजे मृत प्रवाशांची गाडी. चांदपूर रेल्वे दुर्घटना झाली होती 1942 मध्ये. संपूर्ण डबा नदीत कोसळला आणि एकही जिवंत राहिला नाही. म्हणतात त्या आत्मा अजूनही आपली शेवटची सफर पूर्ण करण्याची वाट पाहतायत. त्या रात्री रमेश ठरवतो की सत्य जाणून घ्यायचं. तो परत स्टेशनवर जातो. वेळ तीच, 2 वाजता. धुकं, पिवळा दिवा आणि शून्य शांतता. अचानक जुन्या रुळांवर एक मंद थरथरण जाणवते. समोरून आवाजाशिवाय ट्रेन येते. गंजलेले डबे, फुटलेल्या खिडक्या आणि प्रत्येक डब्यातून पोकळ पांढऱ्या चेहऱ्याचे प्रवासी त्याच्याकडे टक लावून पाहत होते. ती बाईने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. यावेळी हसत म्हणाली, आता तुझं तिकीट आले आहे, चढ. रमेशच्या हातातलं जुनं तिकीट रक्ताने लालसर झालं. त्याचे पाय आपोआप रुळांवर चालू लागले. ट्रेनच्या दारातून आत जाताच थंडगार अंधाराने त्याला वेढलं. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना स्टेशनवर तिकीट तर सापडलं, पण रमेश कायमचा गायब झाला. आणि आता म्हणतात त्या प्लॅटफॉर्मवरच्या पिवळ्या दिव्याखाली एक नवा प्रवासी उभा असतो, पुढच्या ट्रेनची वाट पाहत. अशा प्रकारे माझे पुस्तक वाचून झाले आणि मी बाहेर बघतो तर काय, आमची बस एक सुमसाम रेल्वे स्टेशन जवळून चालली होती.